बारामतीकरांनी पवार कुटुंबियांना सोशल मीडियाद्वारे पाठवलेलं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे। या पत्राद्वारे बारामतीमधील गुन्हेगारी आणि इतर समस्या पवार कुटुंबियांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला गेलाय। तर दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती पोरकीच झाली अशी व्यथा देखील या पत्राद्वारे मांडण्यात आली आहे। बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढतीये, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे असं देखील या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे। दरम्यान बारामतीकरांनी लिहिलेल्या या पत्रावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केले। सत्तेत असणाऱ्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी केली आहे। सत्तेत असताना सुद्धा तिथं ह्या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष सत्ताधारी पक्षाकडनं केलं जातं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। आणि बारामतीकरांना पवार साहेबांची जी सवय कामाची आणि आदरणीय अजितदादांची जी सवय आहे त्याच पद्धतीनं काम हे बारामतीत होणं ही आमची अपेक्षा आहे आणि लोकांची अपेक्षा आहे। त्यामुळे सगळ्यांनी त्या बाबतीत लक्ष हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी घातलं पाहिजे। बारामतीतील या व्हायरल पत्रावर युगेंद्र पवारांचीही प्रतिक्रिया आली आहे। आता निनावे पत्र व्हायरल होत आहेत, मात्र जे पत्र लिहित आहेत त्यांनी नावासह पत्र लिहावं आणि त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता येईल अशी विनंती युगेंद्र पवारांनी केली आहे। काही ना काही नवीन पत्र हे येत राहतात। मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं आणि हे सगळे पत्र अनॉनिमस असतात। पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही। पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल। आम्ही सगळे प्रयत्न करू। आम्ही आता नवीन पिढी आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय। सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय।